आपल्याबरोबर प्रणाली कापसे सुद्धा आहेत, त्यांच्याशीही बोलूया. प्रणाली, दोन महत्त्वाचे मुद्दे. पहिला तर असा की कालच्या बैठका, आजची बैठक लावून धरलेला आहे विरोधकांनी हा मुद्दा, तर तो कसा परिणामकारक ठरेल? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे मवियासोबत असणं कसं बघावं लागेल? एकूणच आता या बैठकीतलं वातावरण जरा तापू लागलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जर व्हीव्हीपॅट नसतील तर निवडणुका बॅलेटवर घ्या असं मत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलं काम असतं, तर त्यामुळे निवडणूक आयोगानं बॅलेटवर निवडणुका घ्या, जास्त दिवस जर लागत असतील, बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी जास्त दिवस लागतात असं जे सांगितलं जातं, तर राज ठाकरे यांनी असं म्हटलं की जास्त दिवस लागत असतील तर जास्त दिवस लागू द्या. निवडणूक आयोगाचं निवडणुका घेणं या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच काम नसतं. तर त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू यावेळेला व्हीव्हीपॅटचा मुद्दा, त्याचबरोबर निवडणुका समजा जर तुमची तयारी पूर्ण झालेली नसेल तर निवडणुका घेऊ नका या मुद्द्यावर ठाम असल्याचं आपल्याला एकूण बघायला मिळतं. आणि एकूणच जे काही आतमधून आपल्याला कळतं आहे त्यानुसार एकूणच वातावरण जे आहे ते आता तापायला लागलेलं आहे. निवडणूक आयोगांच्या चुका कुठे कुठे आहेत, लूफहोल्स कुठे कुठे आहेत, त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टींची उणीव राहिलेली आहे, मतदार याद्या अपडेट करणं असो, त्या मतदार याद्यांमध्ये दोष असणं, या ज्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत त्या बघून आता जर वेळ आली गरज असेल तर निवडणुका घेऊ नका किंवा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकला असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सोबतच जर व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असं मत उद्धव ठाकरे यांनी ठामपणे व्यक्त केलेलं आहे. त्यावर निवडणूक आयोगाचं हे म्हणणं असतं अनेक वेळेला की जर बॅलेटवर निवडणुका घ्यायच्या असेल तर त्याला बराच वेळ लागतो, कालावधी वाढतो. तर त्यावर राज ठाकरे यांनी असं उत्तर दिलेलं आहे की जर वेळ लागत असेल तर निवडणूक आयोगाला दुसरं काम काय असतं, निवडणुका घेणं हेच प्रमुख काम असतं निवडणूक आयोगाचं, आणि जे 5 वर्षातून होत असतं. तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर तुमची तयारी नसेल तर निवडणुका घेऊ नका, निवडणुका पुढे ढकला असं मत दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या मिळून या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. बरोबर. आणि प्रणाली, हा जो मुद्दा होता की काल निवडणूक अधिकाऱ्यांनी जे उत्तर दिलं मतदार याद्यांसंदर्भातलं, तर त्या अनुषंगाने एक सूर उमटतोय की त्यांनी हात झटकले, तर त्याच्याविषयी आज काही चर्चा होऊ शकते का? मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं आहे की 1 जुलैपर्यंतची तारीख ही अंतिम ठरवण्यात आलेली होती. 1 जुलै आटपून गेलेलं, 1 जुलैची जी मतदार यादी असेल ही ग्राह्य धरली जाईल असं सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे मतदार याद्या या आत्तापर्यंत म्हणजे राज ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की जर निवडणुकीचा कार्यक्रम तुम्ही डिक्लेअर केलेला नाही आहे, निवडणूक कधी होणार आहे हे जर तुम्ही डिक्लेअर केलेलं नाही आहे, तर तुम्ही मग नवीन मतदार जे आहे, जे आता 18 वर्ष पूर्ण करतायत, त्यांना या सगळ्या याद्यांमध्ये का समाविष्ट करून घेत नाही. त्यावर निवडणूक आयोगाच्या वतीनं असं सांगण्यात आहे की 1 जुलै ही आम्ही अंतिम तारीख ठरवलेली होती आणि त्यामुळे 1 जुलैच्या पर्यंतची जी यादी अपडेट झालेली आहे त्या यादीनुसार मतदारांना मतदान करता येणार आहे. आणि त्यामुळं त्या दृष्टीने आपण असं म्हणू शकू की निवडणूक आयोगानं मतदार यादी अपडेट करण्याच्या संदर्भातला जो मुद्दा होता तो झटकून टाकलेला आपल्याला इथं बघायला मिळतो आहे. परंतु तरीही मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या मुद्द्यावर अजूनही हे शिष्टमंडळ ठाम आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे एक यादीच दाखवली की कसं एक गाव आहे ज्या गावामध्ये घर क्रमांक 0 दिलेला आहे आणि त्याच्यावर 600 लोकांची नावं नोंदवलेली आहे. असे अनेक काही मुद्दे जे आहेत ते त्यांच्या वतीनं मांडण्यात आले. आणि जेव्हा हे निवडणूक आयोगापुढे आलं त्यावेळेला निवडणूक आयोगाने असं उत्तर दिलं की आम्ही या गोष्टी तपासून घेतो. पण त्यावर राज ठाकरे यांनी असं म्हटलं की जर याद्या, मतदारांच्या ज्या याद्या आहेत त्या तुम्ही आम्हाला आधी द्या ना, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सगळी शहानिशा करून घेतो, सगळी तपासणी करून घेतो, त्या मतदार याद्या तुम्ही आम्हाला का देत नाही, असं सुद्धा या ठिकाणी राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूणच या बैठकीतलं वातावरण आपल्याला तापताना दिसत आहे. जे मुद्दे शिष्टमंडळातले प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित करत आहेत त्यावर कुठेतरी निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही असं जवळपास दिसतंय, किंवा जी उत्तरं मिळत आहेत त्यावर या शिष्टमंडळाचं समाधान होत नाही असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि प्रणाली, एक वेळ लोकसभेनंतरची आपण सगळ्यांनी अशी पाहिली की जिथे राहुल गांधी मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ यावर आक्रमक होत होते, निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्यांमधला निवडणूक आयोग असेल त्याच्यावर टीका करत होते, भाजपच्या हातातलं खेळणं आहे, यंत्रणा विकली गेलेली आहे, असे गंभीर आरोप होत होते. एक ते टोक. आणि दुसरीकडे आज याच महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर बसलेलं हे विरोधकांचं शिष्टमंडळ कसं बघायचं?
एकूणच आपण जर बघितलं तर या संपूर्ण मुद्द्यांवरच म्हणजे जे मुद्दे राहुल गांधी यांनी मांडले असतील किंवा आज हे शिष्टमंडळ जे मुद्दे मांडत आहेत याच्यामध्ये बरंच साम्य आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा घेऊन जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचा अंतर्भाव सुद्धा आजच्या या शिष्टमंडळांचं जे मागणीपत्र आहे त्याच्यामध्ये त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे की मुळात आपण जर बघितलं तर या मंडळांनी जे मागणीपत्र दिलं त्या मागणीपत्रातले मुद्दे जे आहेत ते अनेक मुद्दे जे आहेत ते यापूर्वी मांडण्यात आलेले होते, परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्याची शहानिशा केली गेली नाही असं सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सांगण्यात आलं. एकूण जर आपण बघितलं तर जे मुद्दे काल शोकलिंगम यांच्यासमोर मांडण्यात आलेले होते आज तेच मुद्दे वाघमारे यांच्यासमोर मांडले जात आहेत. कारण कालचे जे मुद्दे होते ते विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जे झालेले घोळ होते किंवा मतदार याद्यांमध्ये झालेल्या चुका ज्या होत्या त्या दाखवल्या गेलेल्या होत्या. आता तीच यादी जर पुढे थोड्या बहुत प्रमाणात अपडेट होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वापरली जाणार असेल तर ते मान्य नाही असं या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे. ज्या चुका आहेत त्या दुरुस्त केल्या गेल्या पाहिजे, मतदार याद्या अपडेट केल्या गेल्या पाहिजे आणि त्याचबरोबर जे आक्षेप त्यांच्यावर घेतले गेले आहेत त्या आक्षेपांचं निरसन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे असं या ठिकाणी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणूनच एकूण जे शिष्टमंडळ आहे या शिष्टमंडळाचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला. व्हीव्हीपॅट जर तुम्ही देणार नसाल तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, त्याला वेळ लागत असेल तरीही चालेल, परंतु जर व्हीव्हीपॅट नाही असं जे राज्य निवडणूक आयुक्तांनी आधी सांगितलेलं होतं, व्हीव्हीपॅट नसेल तर निवडणुका घेऊ नका असं स्पष्ट मत या शिष्टमंडळांनी व्यक्त केलेलं आहे. नक्की नक्की. प्रणाली, काही वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा सुरू होणार आहे आणि आपली भूमिका सगळेच पक्ष आणि पक्षाचे प्रतिनिधी मांडतील. पण आत्ता विषय असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष घायकुतीला आलेले आहेत असं बघायला मिळत आहे. कारण यावेळेला त्यांना कुठल्याही प्रकारे हयगई झालेली आणि घोळ झालेले नको आहेत. तर कितपत यशस्वी होईल हा लढा मवियाचा असं वाटतं? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या काळात कळू शकेल. आज तातडीने याचं काही उत्तर देण्यासारखी परिस्थिती नाही आहे, कारण निवडणूक आयोग ही एक यंत्रणा आहे जी प्रशासकीय यंत्रणा आहे. जरी ती स्वायत्त असली तरीसुद्धा तिथे काम करण्याची एक शासकीय यंत्रणा आहे. त्यामुळे आज यांनी जरी या सगळ्या मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलेलं असेल, आपला रोष व्यक्त केलेला असेल, तरी त्यातले किती मुद्दे हे येत्या काळामध्ये अंतर्भूत करून ते प्रश्न सोडवले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे. राज ठाकरे यांनी जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की राजकीय पक्ष, सगळे राजकीय पक्ष हे निवडणुका लढत असतात, मग राजकीय पक्षांचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही मतदार याद्या तपासण्यासाठी का देत नाही, तुम्ही का लपवता आहात, या याद्या का लपवल्या जातात, असे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांवर साहजिक आहे की आत्ताच्या घडीला तातडीनं उत्तर देणं या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शक्य नाही आहे. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला असं दिसून येत आहे की घायकुतीला आलेले ते की नेमकं उत्तर काय द्यावं, परंतु याच्यावर येत्या काळामध्ये काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातल्या काही मुद्द्यांचं निरसन त्यांना करावंच लागेल, कारण जेव्हा इतका मोठ्या सर्वपक्षीय एक शिष्टमंडळ येत आहे तर निवडणूक आयोगाला त्याच्यावर पावलं उचलावीच लागणार आहे. जसं आत्ता आज या बैठकीमध्ये उपस्थित मुद्दा झाला की सत्तेतले 3 पक्ष हे काही केवळ राजकीय पक्ष नाही आहेत, तर आम्ही सगळे सुद्धा राजकीय पक्ष आहे, निवडणुका आम्ही सगळे लढत असतो, त्यामुळे सगळ्यांच्या शंकांचं निरसन होणं गरजेचं आहे. जोपर्यंत सगळ्यांच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकला असं सुद्धा शिष्टमंडळाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं. नक्की. धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तर संवाद साधलात आणि काय नेमकं घडतंय, विरोधकांचं म्हणणं काय आहे, निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका काय हे सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल.